तर आज राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा महत्त्वाची बैठक आहे आणि राज्यामधील पूरस्थिती आणि नुकसानीचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी घोषणा होते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यामधील वाढत्या कोरोनाचा सुद्धा यामध्ये आढावा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, बरेच मुद्दे आहेत, प्रामुख्याने काल जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते, आणि दुसरा म्हणजे कोरोनाचा मुद्दा। या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का? कधी होतीये ही बैठक आणि या बैठकीला कोणाकोणाची उपस्थिती असेल? श्रद्धा, 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। आजची बैठक महत्त्वाची असणार त्याचं प्रमुख कारण आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये काल पावसानं थैमान घातलं होतं। मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा फटका अर्थातच शेतकऱ्यांना बसलाय। आता या शेतकऱ्यांसाठी नेमका काय निर्णय घेतला जातोय, कारण आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्याबाबत चर्चा केली जाणार आहे। नेमकी नुकसान भरपाई कशा पद्धतीने द्यावी याबाबत चर्चा केली जाणार आणि एखादा काहीतरी निर्णय होऊ शकतो का अशी चर्चा देखील रंगलेली आहे। मात्र श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर पावसासोबतच कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते महाराष्ट्रात वाढत आहेत। जवळपास 200च्या वर कोरोनाचे रुग्ण आता सापडलेले आहेत। मुंबईमध्ये देखील कोरोनाची संख्या जी आहे रुग्णांची ती वाढत चालली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काय उपाययोजना कराव्यात, आणखी काय खबरदारी घेता येईल, कारण आपण जर पाहिलं असेल तर पावसाळ्याच्या काळात अनेक साथीचे रोग जे पसरतात, आजारपण वाढतं आणि या दरम्यान कोरोनाची साथ देखील रुग्ण वाढत आहेत। त्यामुळे कुठेतरी ही चिंतेची बाब आहे आणि याचाच आढावा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे। अगदी सुशांत, बरोबर आहे। आता सध्या शिंदेंची आणि अमित शहांची जी बैठक सुरू आहे त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची अमित शहांची होणारी बैठक आणि आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, या सगळ्याचे अपडेट्स ताजे घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।